नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हा आपला नवीन घोसाळे व भेंडीचा प्लॉट आहे. याचे हार्वेस्टिंग लवकरच चालू होणार आहे. घोसाळ्याची हार्वेस्टिंग चालू झालेली आहे मित्रांनो, परंतु भेंडी आता एक 8-10 दिवसात चालू होणार आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घोसाळे लागवड करताना कोणती चूक करू नये त्याबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो, साधारणतः मित्रांनो, आपण घोसाळे लागवड करताना साधारण त्याला जमीन निवडताना ती एकदम पावसाळी हंगामासाठी एकदम निचऱ्याची जमीन निवडावी. मी साधारण मित्रांनो एकदम काळोठी जमीन निवडल्यामुळे पहिल्याच पावसात थोडी घोसाळी ही पाण्यामुळे मुळकूच होण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो, व त्यामुळे त्याची पिवळसरपणा आलेला आहे वेलांना मित्रांनो. त्यामुळे आपण घोसाळे लागवड पावसाळी हंगामातील घोसाळे लागवड करताना कृपया करून जमिनीची निवड करताना ती एकदम निचऱ्याच्या जमिनीची व मुरमाटी जमिनीची करावी. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि आपला घोसाळे व भेंडीचा नवीन प्लॉट कसा वाटला कृपया करून कमेंट करून सांगा.